अंतर्मनाचा गाभारा हेच माझं स्वागत आहे. अंतर्मनाचा गाभारा हेच माझं स्वागत आहे. आणि तुम्ही ऐकून घेतात हेच खरं आमचं आणि तुमचं कर्तृत्व आहे. या पालुगावचं ग्रामदैवत आणि महागणपती यांच्या चरणी नतमस्तक होऊन रयतेचा लोककल्याणकारी राजा, बहुजन प्रतिपालक आदी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज, माणसाला माणुसकीचा हक्क मिळवून देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, घटनाकार, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आज 22 जानेवारी 2026 रोजी अखंड देशभरामध्ये मी नेहमी शब्द आणि शब्दाचा प्रयोग करताना कुठे जयंती साजरी केली जाते, ही 3 तिथीमध्ये साजरी का केली जाते याचं मी 5 नंबर सहित उदाहरण देतो. म्हणून मी कटू सध्या बोलणारा वक्ता आहे. आणि म्हणून या बेंडलवाडीनं तब्बल 29 वर्षाची कारकीर्द आणि 28 वर्षाच्या कारकीर्द सोहळ्यासाठी उपस्थित असलेले दिग्गजवर मान्यवर मंडळी, या गावचं प्रथम नागरिक आदरणीय सरपंच महोदय नामे मॅडम, या मंडळाचे सन्मानित अध्यक्ष, ज्यांच्या कर्तृत्वाने आणि लव्यापाशी आखारानं ज्यांनी बेंडलवाडी एकत्रित आणि अभिदेत ठेवण्याचं काम केलं, ते आदरणीय सन्माननीय आणि माननीय चंद्रकांतजी झाडे उपस्थित. हा कलारंग थिएटर लांजा निर्मित बाळा जोजोरे या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्यांच्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायाची वाचा फोडली जाते ते पुढारीचे पत्रकार माझे परममित्र प्रवीणजी कांबळे उपस्थित. हा आपण सर्व जनसागर जे माझा माता भगिनी आणि माझे भाऊ, मला तुम्ही समजून घेता, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा शब्द सुमनानं स्वागत करतोय. या बेंडलवाडीचा इतिहास आणि या बेंडलवाडीमध्ये घेतलेली सांस्कृतिकपणाची जिद्द, मनामध्ये असलेली कट्टू सत्यता, प्रेमळतेची भावना आणि या दादाने आपल्या सर्वांना एकत्रितपणे घेऊन ज्या शब्दामध्ये प्रेम आहे, त्या शब्दामध्ये ताकद आहे आणि म्हणून 29 वर्षाचं मंडळ आज ही आबादित आहे. ही बेंडलवाडीची खरी शान आहे. आनंदाचा सोहळ्याचं महत्व, आनंदाच्या ह्या सोहळ्याचं महत्व कोणत्या शब्दात मांडावं, हर्षाने नटलेल्या क्षणाला आयुष्यभर काळजात कोरून ठेवावं असं लाडके नेतृत्व म्हणजे गणेश मित्र मंडळ होय. मी नेहमी स्तुती काय करतो बंधूंनो, भाषण करणं फार सोपं असतं आणि भाषण करताना नेमकं मंडळाला कोणत्या शुभेच्छा देणं आणि कोणत्या पद्धतीनं त्यांना हा वृक्ष लावलेला, हा वटवृक्ष केला हे सांगणं तेवढंच महत्वाचं असतं. या दादाने जे वृक्ष लावला त्या वृक्षाचं मोठं वटवृक्ष झाला आणि म्हणून आपण 29 वर्ष जे आज सोन्यासारखी आपण फळं खातो ती ह्या मंडळाची खरी मेहनत आहे. आणि म्हणून ह्या मंडळाला माझा पुन्हा एकदा सलाम आहे. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून भेटायला येतात. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून भेटायला येतात. आपलं प्रेमळतेचं मन, आपलं बोलणं, आपलं वागणं निस्वार्थ ठेवा, लोक आपल्यासाठी पेटायला देखील येतात. बंधूंनो, आपल्या बोलण्यात काय असावं, आपल्या वागण्यात काय असावं, आपल्या कर्तृत्वात काय असावं, आपल्या नेतृत्वात काय असावं, ते सर्व शिकायचं असेल तर या बेंडलवाडी मित्रमंडळाकडून शिकायचं. मी ह्या स्टेजवर बोलतो, मला 10 वर्ष बोलण्याची संधी मिळते. मी स्टेजवर बोलतो, बोलण्याची मला संधी मिळते. त्या संधीचं सोनं करणं आणि इतिहासाने बोलणं पाहावं अशा माझ्या गावाचं आणि या बेंडलवाडीचं नाव 7 समुद्रा पल्ल्याकडे न्यावं. या एका दुर्गम भागातील एका वक्त्यानं लोकांपर्यंत पोहोचावी. लोकांच्या माध्यमातून या माझ्या बेंडलवाडीचंच काय तर माझ्या गावाचं नाव लोकार्पण व्हावं. यासाठी या स्टेजवरती मला ही जी मंडळी या स्टेजवरती उभं करतात या संधीचं सोनं करणं हे माझं कर्मप्राप्त मन आहे. आणि म्हणून या शुभेच्छा देताना मी नेहमी आवर्जून सांगतो की जिद्द मनाची अशी कोणा करणे नाही, जिद्द मनाची अशी कोणी करणे नाही. अरे बेंडलवाडी सारखा इतिहास केव्हा विसरणं देखील शक्य
नाही किंवा विसरणं देखील शक्य नाही. माझ्या काव्यरचना असतात, माझ्या काव्यरचना असतात ज्या कवितेतून बरंचसं काही सांगून जातं. जाता जाता प्रत्येकाचं मन निर्विघ्नपणे व्यक्त होतं. अरे बोलण्यामध्ये धमक असावी, बेंडलवाडीचं नेतृत्व सांगण्याची मनामध्ये जिद्द असावी. इतिहास सगळे सांगतात, इतिहास सगळे सांगतात. इतिहास सांगणारा लिहून जातो, अरे इतिहास करणारा केव्हा लिहित नाही. म्हणून इतिहास करणारी माझी बेंडलवाडी आहे. बाकीचे सांगतात ते इतिहास असतात. लिखाण करत राहा, लिखाण वाचत राहा. माझ्यासारख्या कृतीतलं वातावरण करण्याला धमक असायला लागते. म्हणून बेंडलवाडी इतिहास लिहित नाही, इतिहास घडवण्याचं काम करते. आणि म्हणून त्यांचा मला स्वाभिमान आहे. बोलणं फार सोपं असतं, कृतीत आणणं फार खडतर आहे. बोलणं फार सोपं असतं, कृतीत आणणं फार अवघड आहे. 31 वर्षाची परंपरा सांभाळणं बंधून सोपं नाही. मनाची मोठेपणाची एक जिद्द असतं, एक मनाचं मोठेपणाचं जिद्द असतं. वृक्ष सगळीच लावतात, वृक्ष सगळीच लावतात, त्याला खत पाणी घालणारा मात्र योग्यतेचा असावा लागतो. वृक्ष सगळीच लावतात, त्याला खत पाणी घालणारा योग्यतेचा असावा लागतो. आम्ही संशयाची वादळं पेटवतो, आम्ही संशयाची वादळं पेटवतो. या संशयाच्या वादळाने बेचिराग होतं आणि घर घर म्हणून शेवट घरच राहतं. एक बेचिराग झालेल्या मनाला विचारा, या दुनियेचं काय होतं, या दुनियेचं काय होतं. अरे नाती गोती सगळ्यात असतात, नाती गोती सगळ्यात असतात. भाऊ बंधाचं प्रेम कुठेही मिळतं. अरे सख्या भावाला विचारा, रक्ताचं नातं नेमकं काय असतं. या बेंडलवाडीला विचारा, या भावेचं आणि बेंडलवाडीचं नातं नेमकं काय असतं. या स्टेजवर बोलताना नाही सांगत, कारण ज्यावेळी बोलतो ना त्यावेळी मला कुठून शब्द सुचतात मला काही माहिती नाही. लोक असं विचार करतात, हे वादळ कोणत्या दरेला अडकणार आहे. मला हे माहिती आहे की कवी बोलायला पाहिजे होतं, परंतु मला माहिती आहे की वेळ थोडासा लागणार आहे. ज्या आपण नाटक प्रयोगाला बघणार आहात, खरोखर मनापासून तुमच्या मनातील असलेली भावना, जेणेकरून मला वाटतं त्या प्रयोगाला सुरुवात केली तर प्रयोग संपेपर्यंत कोण उठणार नाही. परंतु ती राहिलेली उणी भरून काढणं हे माझं महत्वाचं भाग होतं. इतिहासानेही वळून पाहू असं या बेंडलवाडीचं नेतृत्व आहे. कारण प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम असो, शैक्षणिक असू दे, क्रीडा क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय स्थिती असू द्या, या संघटनेचं जे नेतृत्व आहे, या संघटनेला महत्वाचा जो कण आहे तो कणखरपणाचा आहे. कारण या कडू सत्य पचवणारा जर कणखरपणाचा घराचा खरंदा जर आणि घरचा करविता जर व्यवस्थित असेल तर मेरी कुटावर ढासळणार आहे. आम्ही नेकी मेरी बांधण्याचं काम करतो, आम्ही नेकी मेरी बांधण्याचं काम करतो. आणि एक दिवस तरी आधार बांधण्याचं काम करा. तुम्ही चंद्रकांत दादांसारखे मोठे झाल्याशिवाय राहणार नाहीये. ही बेंडलवाडीची खरी ख्याती येत आहे. हा बेंडलवाडीचा फक्त दादांचा इतिहास नाही, दादा फक्त तुमच्यासाठी आहेत. ही जी सगळी मंडळी आहे हे दादांचा विश्वास आणि दादाने तुमच्याकडे जपलेलं प्रेम आहे. आणि या प्रेमामुळे आजही मी तब्बल म्हणतो, मी बोलताना नेहमी तब्बल म्हणतो. कारण एखादं मंडळ जेव्हा स्थापन करतो, ते मंडळ स्थापन झाल्यानंतर 4 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष, 3 वर्ष कार्यकारिणी बदलतात. प्रोटोकॉल आहे काय, हा प्रोटोकॉल आहे. परंतु इथे मात्र या बेंडलवाडीने अशी शपथ घेतली, या बेंडलवाडीने अशी शपथ घेतली की आजन्म काही झालं तरी चालेल, आजन्म काही झालं तरी चालेल. माझी लहान थोर मंडळीपासून वयस्करांपर्यंत प्रेमळतेची भावना देण्याचं जे स्वार्थ भावना आणि निस्वार्थीपणाची जी वृत्ती आहे ती नेहमी अंगीकृत करणारा मी ह्या बेंडलवाडीचा मित्रमंडळाचा सभासदच असणार आहे. कारण कार्यकर्ता होणं फार अवघड आहे. कार्यकर्ते भरपूर होतात, कार्यकर्ते कार्यकर्ते किती दिवस थांबतात मला माहिती नाही, पण कार्यकर्ता आहे ना हा घराची आपली मुहूर्तमेढ असतो. आणि ती मुहूर्तमेढ या सर्व मंडळीने लावलेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या मंडळाला अशाच पद्धतीनं पुढची जी वाटचाल आहे ती
भरभराटी जाऊ. हा जो वटवृक्ष आहे तो वटवृक्ष अजून चांगल्या पद्धतीचा फुलावा, लोकांप्रती प्रेम आणि माझ्या गावाचा आणि माझ्या बेंडलवाडीचा इतिहास हा साता समुद्र पल्ल्याकडे जातो, असाच सातत्यानं जात राहावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा संयोजकांनी या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतो. उपस्थित आपण माता भगिनीने माझी जी बडबड, मी नेहमी शेवटला बडबड फक्त म्हणतो, मी काय म्हणतो हे सगळं ऐका. जी बडबड जी ऐकलात त्यातून योग्य घेण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचे पाय मजबूत करण्याचा असेल तर तुम्ही शिकलात आणि वाचलात तर तुम्ही टिकणार आहात. आणि म्हणून वाचन हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरतो आणि गुरगुरता हा वाचलेला गुरगुरणा हा कुठे थांबत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा या मंडळाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. पुन्हा एकदा या मंडळाला सलाम करतो आणि या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. त्यानंतर या गावचे उपसरपंच सागरजी गाडे, हे आपल्याला 2 शब्द सांगतील. यांचं भाषण थोडक्यातच असेल. हॅलो, आज या बेंडलवाडीमध्ये साजरा होत असलेला मागे गणेश जयंती उत्सव या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर प्रेक्षक वर्ग आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच खास करून मुंबईवरून आलेले या कार्यक्रमासाठी खास म्हणजे भाई कांबळे, राजूशेठ कांबळे, रघुनाथ शेठ पावसकर आणि संतोषजी कांबळे यांचंसुद्धा खास करून मी आभार मानतो. आणि या मंडळाच्या एक कार्यक्रमाचं 29वं वर्ष आहे आणि यापुढील काळातही असंच हे शतक महोत्सव या मंडळाचं पूर्ण व्हावं एवढी गणपतीच्या प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद सागरजी. धन्यवाद उपसरपंच सागरजी गाडे. याच्यानंतर गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी नामे हे भाषण करतील.